नमस्कार, आप देख रहे हैं सतर्क पुलिस टाइम्स और प्रतिनिधि विकास वर्मा की रिपोर्ट। काजल परेश नाइक, प्रहार दिव्यांग क्रांति संस्था की ठाणे जिला अध्यक्ष, ने दिव्यांग स्टॉल की मंजूरी, दिव्यांग भवन उपलब्ध कराने और दिव्यांगों के लिए रोजगार के अवसर सुनिश्चित करने की मांग को लेकर दोनों विधायकों से पुकार लगाई है। उनका कहना है कि महानगर पालिका दिव्यांगों के लिए आवश्यक सुविधाएं और रोजगार उपलब्ध कराने में लापरवाही बरत रही है। आइए जानते हैं काजल परेश नाइक ने क्या कहा। मी काजल परेश नाईक, प्रहार दिव्यांग क्रांती संस्था ठाणा जिल्हा अध्यक्ष, मीरा भाईंदर शहर अध्यक्ष आणि आताच माझी 12 नोव्हेंबरला नियुक्ती झाली आहे प्रहार जनशक्ती पक्ष कोकण विभाग महिला अध्यक्ष म्हणून। मी आज मीरा भाईंदर मध्ये 14 आंदोलन केले दिव्यांगांचा रोजगारासाठी, दिव्यांगांना स्टॉल मिळण्यासाठी। पण महानगरपालिका जेव्हा जेव्हा दबाव आणला त्यावेळेलाच त्यांनी काम केलं। त्यानंतर त्या लोकांनी 44 स्टॉल, आम्ही जेव्हा आंदोलन केलं, सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर 44 स्टॉल 6 महिन्यानंतर आम्हाला दिले होते। 22 सप्टेंबर 2023 मध्ये। त्याच्यानंतर त्यांना परवाना मिळाल्यावर लाईट मिळायला 1 वर्ष झालं। त्याच्यासाठी आमची फाईट चालू होती। त्यानंतर माझे 7 दिव्यांग जे अपात्र झाले होते त्यांना पात्र करण्यासाठी आमची लढाई चालू होती। कारण सध्या मीरा भाईंदर मध्ये काय चाललेलं आहे, ज्याचा सत्ता त्याचा जोर हे चालू आहे। म्हणजे दिव्यांगांना कोण मायबाप नाही आहे मीरा भाईंदर मध्ये। दिव्यांग लढतायत, आंदोलन करतायत, पण लोक दिव्यांगांना न्याय का देत नाहीयेत, दिव्यांगांचा विचार का करत नाहीयेत हे त्यांना माहिती। आम्ही नेहमी त्यांना विनंती करत असतो की आम्हाला दिव्यांग भवन द्या। GR प्रमाणे दिव्यांग भवन पुण्यामध्ये दिव्यांग भवन होऊन आता 1-1.5 वर्ष झाला। प्रत्येक हे ठाणे महानगरपालिकाचं दिव्यांग भवनची जागा पण फिक्स झाली आणि दिव्यांग भवनचं तिथे बांधकाम पण चालू आहे। त्यानंतर याच्यामध्ये सोलापूरमध्ये दिव्यांग भवन झाला। मग असं असताना मीरा भाईंदर मध्ये 23 नोव्हेंबर 2023 ला दिव्यांग भवन देतो म्हणून आम्हाला पत्र दिलेलं असताना आजपर्यंत दिव्यांग भवन दिलेलं नाहीये। जे आता महानगरपालिका म्हणते आम्ही 3.5, काल माझी मीटिंग झाली। काल महानगरपालिकेला मी विनंती केली होती की जर आपण मीटिंग नाही घेतला तर मी मतदानावर बहिष्कार करणार। मग मला तुम्ही बोलू नका की काजलताई तुम्ही काय करताय। त्यावेळेला पालिकेने मीटिंग घेतली। काल मीटिंग मध्ये आमचं बोलणं झालं। मीटिंग मध्ये पालिका म्हणते की 350 स्टॉल दिले, आता नवीन धोरण आम्ही कसं करणार, जागाच नाही मीरा भाईंदर मध्ये। अरे मीरा भाईंदर मध्ये हे भवन ते भवन सगळे भवन बनवतायत, पण दिव्यांगांना स्टॉल देण्यासाठी जागा नाहीये। दिव्यांग आज म्हणतायत की तुम्ही प्रायव्हेट फर्म मध्ये किंवा गव्हर्नमेंट याच्यामध्ये, स्वीपर मध्ये, गार्डन मध्ये तुम्ही कुठेतरी त्यांना नोकरी द्या। तुम्ही स्टॉल तुमच्याकडे द्यायला जागा नाही ना, तुम्ही नोकरी द्या ना त्यांना। ते नोकरी पण करू शकतात। जे दिव्यांग चालू शकत नाही ते बसून नोकरी करू शकतात ना। मग आम्हाला सरकार का मदत करत नाही। आमदार नरेंद्र मेहताजी, आमदार प्रताप सरनाईक यांनी कमिटमेंट केलाय की दिव्यांग भवनाची जागा ते देणार आहेत। आणि प्रताप सरनाईक सरांनी मला सांगितलं सुद्धा आहे, काजलताई मला दिव्यांग भवनचं जागा दाखव, मी तुला दिव्यांग भवन चे हे करतो। तर सरनाईक साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे की दिव्यांग भवनसाठी जागेचं आम्ही आजच पत्र खांबीत सरांकडून घेतलेलं आहे। मी तुमच्याकडे ते पत्र पोहोचवते उद्या। मला इलेक्शनच्या प्रचारासाठी रत्नागिरीत जावं लागतंय, तर माझा कार्यकर्ता येऊन तुम्हाला हे देईल। मी विनंती करते, एक माझ्या दिव्यांगांना रोजगार मला पाहिजे आहे। माझ्या दिव्यांगाला स्टॉल धोरण करा। त्याच्यानंतर माझ्या दिव्यांगाचं सर्वेक्षण करा, किती दिव्यांग कोणत्या कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात आणि त्याप्रमाणे त्यांना तुम्ही काय ते योगदान द्यायचं कसं ते पालिकेने ठरवावं। दोन्ही आमदार नरेंद्र मेहता साहेब, तुम्हाला सुद्धा विनंती आहे की तुम्ही दोघांनी मिळून दिव्यांग निधी, दिव्यांग भवनसाठी आणि दिव्यांग जागा हे दोघंही मिळून द्या। मला दोन्ही आमदारांविरोधात तक्रार नाही करायची आहे, पण दोन्ही आमदारांनी इलेक्शनच्या वेळेला आपल्या याच्यामध्ये लिहून दिलेलं आहे। त्याप्रमाणे मी तुम्हाला पत्र सुद्धा रिमाइंडरचं घातलेलं आहे, पण त्या पत्राचं उत्तर आजपर्यंत मला दिलेलं नाहीये। प्रताप सरनाईक सर तुम्ही दिलेलं आहे, नरेंद्र मेहता सर तुम्ही नाही दिलेलं आहे। तर माझी अशी विनंती आहे की मला इलेक्शनच्या आधी, आचारसंहितेच्या आधी मला दिव्यांग भवनची जागा
अप्रूव्ह होऊन दिव्यांग भवनच्या जागेचं भूमिपूजन झालं पाहिजे. दिव्यांगांना रोजगारचा तुम्ही मार्ग काढला पाहिजे आणि दिव्यांग जे त्रासात आहे त्यांचं आता तुमच्याकडे 30 लाख रुपये निधी आहे तुमच्या दोघांकडे. मी आता प्रचारासाठी नगर परिषदच्या इलेक्शनसाठी मी रत्नागिरीमध्ये जाते, तरी पण सर मी तुम्हाला 5 डिसेंबर पर्यंत सर्व यादी तुम्हाला देते. मला दिव्यांगांचं कृत्रिम अवयव आणि बॅटरी सायकल त्यांना रोजगार उपलब्ध वस्तू जे तुमच्याकडे 30 लाख रुपये आहेत वार्षिक ते मला मिळाले पाहिजे. तुम्ही द्यायला तयार आहात, पण आजपर्यंत मी पत्र दिलेलं आहे पण त्या पत्राचं उत्तर मला भेटलेलं नाहीये. शिवाजी जे प्रताप सरनाईकचे PA आहेत त्यांचा फोन आलाय, ताई लिस्ट दे. मी त्यांचा लिस्ट देते, पण नरेंद्र मेहता सर तुमच्याकडून मला कॉल नाही आलाय. माझी विनंती आहे तुम्हाला की मी तुम्हाला लिस्ट देते, त्याचं उत्तर तुम्ही द्यावा. इलेक्शनच्या अगोदर तुम्ही माझ्या दिव्यांगांना जे बॅटरी सायकल वगैरे दिले त्याबद्दलही मी तुमचे आभार मानते. आणि त्याची परतफेड म्हणून मी स्वतः आम्ही दिव्यांगांनी पैसे काढून 2 रिक्षा करून दोन्ही आमदारांना मतदान केलेलं आहे. दोन्ही आमदारांना माझ्या दिव्यांगांनी मतदान केलेलं आहे. याचं आपण प्लीज कृपया नोंद घ्यावी. आणि माझ्या दिव्यांगांना रोजगार मिळालाच पाहिजे. आम्हाला दिव्यांग भवन पाहिजे. दिव्यांगांना प्रॉपर जे इज्जत आहे त्याप्रमाणे आपण दिव्यांगांसाठी फाईट करा. आणि मीरा भाईंदर मधला दिव्यांग माझा एक पण दिव्यांग, तो BJPचा असो, तो शिवसेनेचा असो, तो मला पक्षाशी काही संबंध नाहीये. दिव्यांग माझ्यासाठी एकच आहे, दिव्यांग जात. आपण दिव्यांग भवनसाठी जे लढताय, आपण कुठे जागा बघितली आहे का? ती जागा मला आता खांबीत सरांनी सांगितलेलं आहे. मला प्रताप सरनाईक सरांनी सांगितलेलं की जागा तुम्ही सांगा, मी नक्की तुमच्यासाठी करतो. पण मला जागा म्हणजे मी असं बच्चू भाऊ आले तेव्हा मला असं वाटलं की पालिका स्वतःहूनच आता सगळं काम करेल. पण 6 महिने झाले पालिकेने फक्त 7 दिव्यांगांना स्टॉल परवाना दिला. आणि पालिकेने दिव्यांग जी 1,90,00,000 जी निधी असते ती पण माझी अशी विनंती आहे की ती तुम्ही दर महिन्याला करा. हे लोक मार्च मध्ये फॉर्म भरतात आणि त्याच्यानंतर ते लोक डिसेंबर मध्ये निधी देतात. हे फार चुकीचं आहे. काही दिव्यांगांना औषधाची वगैरे गरज असते, त्या लोकांना भरपूर त्रास होतो. की जर माझं इलेक्शनच्या आधी आचारसंहितेच्या आधी जे मॅनिफेस्ट मध्ये तुम्ही कबूल केलेलं आहे, दोन्ही आमदारांना माझी विनंती आहे मॅनिफेस्ट मध्ये आपण कबूल केलेले आहेत त्या सर्व गोष्टी आम्हाला मिळाव्यात, माझ्या दिव्यांगांना मिळाव्यात. अन्यथा जर आचारसंहितेच्या आधी पूर्ण नाही झालं तर आम्ही मतदान बहिष्कार करणार. आणि एक दिव्यांग एका एरियात राहतोय. कोण भाईंदर वेस्टला राहतोय, कोण मीरा रोडला राहतोय, कोण गोरदेवला राहतोय, कोण काश्मीराला राहतोय. आणि समजा 5,000 दिव्यांग आहेत आणि धरले सर एका दिव्यांगाच्या घरात 4 जरी फॅमिली मेंबर असले तरी 20,000 मतं आहेत सर. 20,000 मतं आहेत. आणि आम्ही जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झालं तर जसं इलेक्शनला लोक रॅली काढून मतदान मागतात तसं दिव्यांग रॅली काढणार आणि सांगणार मतदान करू नका, मतदानवर बहिष्कार करा जिथपर्यंत गोरगरिबांना न्याय भेटत नाही. अपना बेडो अपना बेडो देश का नेता कैसा हो. 3 दिव्यांग आहेत. हा दिव्यांग आहे ज्याला आता आपण व्हिडिओ बनवला तो कसा चालतोय, त्याची परिस्थिती फार वाईट आहे. त्याला कोणीतरी सांगितलं तू धंदा कर, स्टॉल टाक. त्यांनी बिचाऱ्यांनी आपल्या बायकोचा मंगळसूत्र ठेवला आणि त्यांनी स्टॉल टाकला. स्टॉल 11 जानेवारी 2023ला त्याचा स्टॉल उचलला गेला. भरपूर फाईट केलं पण त्याचा स्टॉल काही त्याला मिळाला नाही. आपण विनंती सुद्धा केली की हे स्टॉल परत द्या, ऍटलिस्ट तो स्टॉल विकून जे पैसे येतील थोडे बहुत ते तो हे करेल. त्यावेळेला जेव्हा लोकांना लॉटरी लागलेली कदाचित त्याचा स्टॉल विकला गेला असता आणि ऍटलिस्ट त्याला जो त्याचा 60-70 हजार झालेला आहे तर 50,000 तरी त्याला मिळाले असते. पण पालिकेने त्याला न स्टॉल देता बच्चू कडूंचं पत्र सुद्धा दिलेलं आहे की त्याला रोजगाराची गरज आहे, तर पालिकेने त्याला स्टॉल दिला नाही आणि ते स्टॉल एका भंगारवाल्याला विकलं. भंगारवाला सांगतो मी 19 लाखाचा स्क्रॅप विकत घेतलेला आहे, मी स्टॉल तोडणार. आणि त्या दिव्यांगाच्या समोर त्यांनी तो स्टॉल तोडला. तो रडत होता माझा स्टॉल तोडू नको. आपण कमिशनर साहेबांकडे गेलो त्यावेळेला पण आमदार साहेबांची इलेक्शनची आचारसंहिता होती. कमिशनर साहेब बोलले आपण नक्की याच्यावर मार्ग काढू, पण आज दुसरे कमिशनर आले तरी मार्ग निघत नाहीये.
आताच हार्डली 15 दिवसापूर्वी बच्चू भाऊनी परत पत्र टाकलेलं की याचा निकाल काय लागणार, तर याच्यामध्ये लिहिलेलं आहे की 3 स्टॉलचा जो प्रकरण आहे ते अनधिकृतरित्या स्टॉल उभारण्यात आलेला आहे असल्याने भरपाई देण्याचा प्रश्न येतच नाही. मग अनधिकृत स्टॉल आलेला भरपाई दिव्यांगाबद्दल पण तुम्ही असा विचार करणार का? दिव्यांगाचं स्क्रॅप तोडून विकण्या इतकी पालिका भिकारी झाली आहे का मला सांगा. माझी अशी विनंती आहे पालिकेला, आयुक्तांना, की आयुक्त आताचे खूप चांगले आहेत. संजय काटकर साहेबांचा आम्ही श्राद्ध घातला होता, पण आयुक्त साहेब तुम्ही खूप चांगले आहेत. तुम्हाला माझी विनंती आहे की या दिव्यांगांचे तिघांचेही स्टॉल तुम्ही द्यावेत आणि यांचा रोजगार चालू व्हावा आणि हे लोक पण आपलं आयुष्य सुखाने जगू दे. आणि जे दिव्यांग आता नवीन धोरण आहे ते तुम्ही प्रशासनाशी, स्थानिक आमदारांशी, मंत्र्यांशी सगळ्यांशी बोलून तुम्ही प्रशासनाकडे मार्ग काढू शकता की मीरा भाईंदरमध्ये असा त्रास आहे तर आम्हाला मार्ग दाखवण्यात यावा. आम्ही मीरा भाईंदरच्या दिव्यांगांना तसा मार्ग दाखवून त्यांचं आयुष्य सुखी करण्याचा प्रयत्न करू, असं माझं आयुक्त साहेब तुम्हाला कळकळीची विनंती आहे. प्रताप सर नाईक तुम्हाला सर विनंती आहे. नरेंद्र मेहता साहेब तुम्हाला विनंती आहे. सध्या तुम्ही दोघंही या मीरा भाईंदरचे करता धरतात तर तुम्ही दोघं मिळून या दिव्यांगांना आपण न्याय द्यावा. अन्यथा जर आचारसंहिता आली तर तुम्ही असं म्हणू नका की काजलताई तू का हा पाऊल उचललास. एकतर इलेक्शन मध्ये आम्ही पूर्ण प्रयत्न करणार की प्रहारला मीरा भाईंदरमध्ये उतरावा, बच्चू कडू मीरा भाईंदरमध्ये यावेत, हा प्रयत्न आमचा 100% असणार आहे. कारण आम्हाला इलेक्शनची तयारी करायला वेळच भेटलेली नाहीये. आम्ही शेतकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी आम्ही लढत होतो, आम्ही आंदोलन उपोषण करत होतो, त्याच्यामुळे आम्ही इलेक्शनची तयारी केली नाही. पण काजल नाईकला जर संधी भेटली परमेश्वराच्या कृपेने तर प्रहार मीरा भाईंदरमध्ये उतरेल. अन्यथा तुम्ही मदत करा, आचारसंहितेच्या आधी विषय संपवा, नाहीतर मला मजबूरन प्रहारला मीरा भाईंदरमध्ये मी उभी राहणार. भले आम्ही हरो किंवा जिंको, आम्हाला आंदोलन संविधानामार्फत आम्हाला न्याय घेता येतो. पण बच्चू कडू साहेब जर मीरा भाईंदरमध्ये आले तर आम्हाला 100% न्याय भेटेल असा आम्हाला संपूर्ण विश्वास आहे. जय प्रहार. सतर्क पुलिस टाइम में बने रहने के लिए चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें एंड कमेंट करें.